जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कल्याणाचे नाम कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वास तारी। कल्याणाचा हस्तमाथा जयाचे, चारी मुक्ती वंदिते पाय त्याचे। सद्गुरु समर्थ रामदास योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी महाराजांच्या 300व्या पुण्यतिथीचा जो हा पुण्यस्मरण सोहळा आपण सगळेजण त्या शिरगावामध्ये करत आहोत, आणि त्यानिमित्त या परंपरेमध्ये होऊन गेलेल्या महात्म्यांचं स्मरण आपण या प्रवचनमालेमधून कथेमधून करतोय। असं म्हटलेलं आहे, हरि अनंत हरिकथा अनंता। भगवंत अनंत आहे आणि त्याच्या कथा अनंत आहे, आणि हे संत जे असतात हे भगवंत स्वरूप असतात, तर त्यांच्या कथा म्हणजे सुद्धा हरिकथाच आहे। त्यांची कथा ही रामकथाच आहे, त्यांची कथा ही भागवत कथाच आहे। भगवत भक्तांची कथा म्हणजे भागवत कथा। तर आपण आज काल एक कल्याण स्वामींचं चरित्र सुरू केलं, आणि मग काल आपण इथपर्यंत पाहिलं की समर्थ इथं शिरगाव मध्ये आले, आणि शिरगाव मध्ये आल्यावरती इथं त्यांनी मठ स्थापन केला। दत्तात्रय स्वामींना गृहस्थाश्रमाची आज्ञा दिली आणि अंबाजीला घेऊन पुढे गेले। दत्तात्रय स्वामी आणि त्यांची मातोश्री इथंच या मठामध्ये वास्तव्यास राहिले। त्यांच्या मुलाची मुंज पुढं समर्थांनी लावली। हा सगळा कथाभाग आपण काल पाहिला। आज आपण अंबाजी पुढं जवळजवळ 6 दशकाहून अधिक काळ समर्थ सेवेमध्ये राहिले, तो भाग पाहणार आहोत। समर्थ अंबाजींना घेऊन पुढे गेले आणि तिथून एक नवीन पर्व त्यांच्या जीवनामध्ये सुरू झालं। आता या अंबाजींचं दत्तात्रय स्वामींचं वैशिष्ट्य काय आहे, सद्गुरूंची कृपा म्हणजे काय, तर आपण पाहतो अनेक शिष्य गुरूंच्या शोधामध्ये गिरीकंदरांमध्ये सद्गुरूंना शोधतात। अनेक जन्मजन्मांतर सद्गुरूंचा शोध घेतल्यावरती सद्गुरूंचा काही आशीर्वाद कृपा त्या शिष्याला प्राप्त होते। इथं समर्थ स्वतः घरी आलेले, आणि समर्थ घरी आल्यावरती समर्थांनी ज्यांना मागून घेतलं, म्हणजे एक 10-12 वर्षाचा मुलगा आहे, त्याला हेही माहित नाहीये की आपल्या घरी समर्थ आलेले आहेत, कोणीतरी महाराज आलेले आहेत, त्यांना नमस्कार करायचा आहे, इथपर्यंतची जाण आहे। पण हे समर्थ रामदास स्वामी आहेत, हे ब्रह्मज्ञानी आहेत, काही माहित नाही। अशा एका अजाण मुलाला समर्थ मागून घेतात की हा मला पाहिजे। याच्यावरून त्या शिष्याचा अधिकार लक्षात येतो, काय प्रकारचे ऋणानुबंध त्यांचे आणि समर्थांचे असतील। समर्थ अंबाजीला किंवा कल्याण स्वामींना भविष्यातल्या बहिश्चर प्राण म्हणतात, शरीराच्या बाहेर असलेला प्राण म्हणजे हे कल्याण स्वामी होत। हे दोघ जण अंबाजी आणि समर्थ फिरत फिरत, आणि फिरण्याच्या पाठीमाग हेतू होता धर्म संस्थापनेचा। भ्रमण करत करत
मसूरला आले. या शिरगाव पासून जवळच आहे. मसूरला आले आणि मसूरला आल्यावरती समर्थांचा अवताराचं जे प्रयोजन आपण काल पाहिलं, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तरी धर्म संस्थापना भक्ती मार्गाच्या अंगाने करायची, भक्ती मार्गाच्या माध्यमातून करायची, म्हणून समर्थांनी मसूर गावामध्ये राम जन्मोत्सव करायचं ठरवलं आणि त्यानिमित्त एक भव्य रथयात्रा काढायची, अशा पद्धतीचं आयोजन केलं. समाज सगळा मरगळलेला आहे, त्या समाजामध्ये चैतन्य नाहीये. सगळ्या परकीयांच्या आक्रमणाने सगळ्यांची मन गलित गात्र झालेली आहे. कुणाला स्वधर्म स्वदेश काही वाटत नाहीये. सगळे गुलामगिरीच्या मानसिकतेत आहेत. या समाजामध्ये चेतना निर्माण करायची, तर ती कशी करायची? तर रामभक्तीचा प्रसार जर झाला तर त्या रामभक्तीच्या प्रसारातून हे सगळं साधलं जाईल. समाज ज्या वेळेला भक्ती मार्गाला लागतो, त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती पण आली, समाजामध्ये कुटुंब व्यवस्था नीट करायची आहे, तरी देखील आपण भक्ती मार्गाचा आश्रय, भक्ती मार्गामध्ये सगळं आलं. म्हणून समर्थांनी या भक्ती मार्गाचा अवलंब करून मसूर गावामध्ये राम जन्मोत्सव करायचा असं ठरवलं. राम जन्मोत्सवच का, समर्थांनी सगळ्या समाजासमोर एक असा आदर्श ठेवला की ज्याच्याकडे पाहून जर आपण जगलो तर स्वतःचा पण जीवनामध्ये बदल होईल, परिणामतः समाज बदलेल. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, भजाया जनी पाहता देव येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. श्रीराम. समर्थ म्हणतात, जर भक्तीच करायची आहे तर ज्याची भक्ती करावं असं दैवत म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आणि का करी बाण येकू, मुखी शब्द येकू. त्यांच्या धनुष्यातून निघालेला बाण कधी व्यर्थ गेलेला नाहीये. त्यांनी लक्षाचा वेध अचूकपणे घेतलेला आहे. मुखी शब्द येकू, त्यांच्या मुखातून निघालेला एकही शब्द हा कधी असत्य ठरलेला नाहीये. ते जे बोलत असत ते सत्य होत असे आणि जे सत्य आहे असंच ते बोलत असत. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. रामरायाच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला, रामरायाच्या जीवनाचं जर आपण चिंतन केलं आणि त्या रामरायाने जसं वर्तन केलं तशा पद्धतीने आपण एक अंश मात्राने जरी वागण्याचा प्रयत्न केला तर सर्व जगाचा उद्धार होतो असं समर्थ म्हणतात. त्या व्यक्तीचा तर उद्धार होतोच होतो, पण तो जगाचा उद्धार करतो. धरा जानकी नायकाचा विवेक. प्रभू श्री रामचंद्रांनी कोणतीही कृती करताना जो विवेक, समर्थांचं सगळ्यात आवडतं मूल्य म्हणता येईल, ते विवेकाचा अवलंब केलेला आहे. समर्थ म्हणतात कशा पद्धतीने आपण सर्वांनी वागलं पाहिजे. असं एक आदर्श दैवत, वडिलांचं वचन पाळण्यासाठी ज्यांनी वनवास स्वीकारला, देव जे बंदिवासात होते त्या बंदिवासातल्या देवांना ज्यांनी मुक्त केलं, स्वतःच्या पत्नीच्या सुटकेसाठी पुरुषार्थ केला, सामान्य अशा वानरांना आणि अस्वलांना घेऊन ज्यांनी सैन्य उभं केलं, ते प्रभू श्री रामचंद्र यांची जर भक्ती आपण केली तर समाज पण तसा होईल. ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. रामाची भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर फुलं व्हायची, गुलाल बुक्का व्हायचा आणि माळ घालून रामनवमीच्या दिवशी सुंटवडा खाल्ला की आम्ही घरी जायला मोकळे. अशी भक्ती समर्थांना अपेक्षित नव्हती. समर्थ म्हणतात त्या रामरायाचा काहीतरी गुण आपल्या अंगामध्ये बाणला पाहिजे. मग कसं होईल हे सगळं, तर सातत्याने रामनामाचा जप, सातत्याने रामचरित्राचं चिंतन आणि त्याच्यासाठी म्हणून उत्सव. उत्सव झाला की समाजामध्ये उत्साह निर्माण होतो, एक चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. जसं आता शिरगाव मध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. समर्थांनी मसूर मध्ये असा उत्सव करायचं ठरवलं. उत्सवामध्ये रथयात्रा निघणार होती. भव्य रथ तयार करण्यात आला. त्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा ठेवण्यात आली.
आणि रथयात्रेला सुरुवात झाली. अतिशय भव्य दिव्य वातावरण, गावामधली सगळी तरुण मंडळी रथ ओढण्यासाठी आलेली आहे. सगळेजण जल्लोष करतायत, रामनामाचा जय जयकार चालू आहे. अनेक 90 वर्षाचे वृद्ध म्हणताय आमचं वय 90 वर्ष झालं, पण गेल्या 90 वर्षामध्ये असा भव्य उत्सव आम्ही पाहिला नव्हता. अनेकांनी म्हटलं भगवी वस्त्र घालणारा कोणीतरी महापुरुष आम्ही आमच्या जीवनात पहिल्यांदा पाहिला. एक जण म्हणाला आम्ही पहिल्यांदा खणखणीतपणे रामाचं नाव घेत होतो, अन्यथा आम्हाला रामाचा जय जयकार करत असताना भीती वाटत असे. घरातल्या माता भगिनी येऊन रामरायाला ओवाळत होत्या. आपल्या दारावरून रथ जाईल, आपल्या दारावरून पालखी जाईल म्हणून सगळ्यांनी घरापुढे सडे रांगोळ्या केल्या होत्या. एक चैतन्याचं वातावरण त्या सगळ्या मसूर गावामध्ये निर्माण झालं होतं. आणि समर्थ रामदास स्वामी हा सगळा सोहळा पाहत होते. याच्यासाठीच सगळा समर्थांनी अट्टहास केला होता. रथ पुढे चालला होता आणि एका ठिकाणी रथ अडला. मसूर मध्ये एका ठिकाणी अत्यंत खोल विहीर होती आणि त्या विहिरीच्या बाजूला, जसं आता इथं एक झाड उगवलंय बघा, पिंपळाचं झाड उगवलंय विहिरीच्या जवळ, तसं तिथं विहिरीच्या जवळ एक प्रचंड असं मोठं झाड उगवलं होतं. आणि त्या झाडाची फांदी एका रस्त्याच्या वरून अशी गेलेली आहे. आणि त्या फांदीला तो रथ अडला. त्या रथाचा जो शिखर आहे त्याच्यावर असलेला भगवा ध्वज आहे तो तिथं अडला. रथ पुढे जाईना. बर, ध्वज कसा काढणार? आणि मग आता समस्या निर्माण झाली. रथ थांबला. समर्थांनी आपल्या शिष्याकडे पाहिलं, अंबाजींकडे पाहिलं. रोज ते 1200 सूर्यनमस्कार घालत असत. पिळदार शरीरयष्टी होती, बलदंड शरीरयष्टी होती. समर्थांनी नुसतं पाहिलं, अंबाजींच्या लक्षात आलं की काय करायचंय. कुठून तरी त्यांनी कुऱ्हाड उपलब्ध केली. काही क्षणांमध्ये सरसर सरसर झाडावर चढले आणि ती फांदी तोडायला लागले. समर्थ म्हणाले फांदी उलट्या बाजूनी तोड. ही परीक्षा आहे. सद्गुरु शिष्याची परीक्षा कशी घेतात? उलट्या बाजूनी तोड म्हणजे काय? तर जिथून ती फांदी उगवली आणि ती बरोबर विहिरीवरती होती, झाडाला जिथून फांदी फुटली होती तिथं बस आणि तिथून फांदी तोड. खाली पाण्याने भरलेली मोठीच्या मोठी विहीर आहे. सद्गुरूंची आज्ञा प्रमाण असते शिष्याला. कल्याण स्वामी त्या फांदीवर बसले आणि तिथून कुऱ्हाडीच्या काही गावांमध्ये 1, 2, 3 चौथा गाव घातला असता काड कडून आवाज झाला. ती फांदी तुटली, त्या विहिरीमध्ये पडली. रस्ता मोकळा झाला. रथ पुढे गेला. लोकांनी रामरायाचा जय जयकार केला. मंदिरामध्ये रथ गेल्यावरती रामजन्माचा उत्सव झाला. सुंदर कीर्तन झालं, प्रसाद झाला, लोक घरी गेले. संध्याकाळ झाली, अशी वेळ होती. एक जण म्हटला अरे सकाळपासून ते अंबाजी दिसतच नाहीयेत समर्थांचे शिष्य. कोणीतरी म्हटलं दुपारी नाही का रथ अडला होता, त्यावेळेला ते विहिरीवर बसले, त्या विहिरीवरती जी फांदी आली होती ती तोडण्यासाठी ते वर गेले आणि त्या फांदी बरोबरच त्या विहिरीमध्ये पडले ते. मग तिसरा म्हटला आता काही वाचण्याची शक्यता नाहीये आणि आता आपल्याला त्यांना विहिरीतून वर काढायला लागेल. चौथा म्हटला एका माणसाला काही ते बाहेर येणाऱ्यातले नाहीये, आपण चौघही जाऊ आणि चौघ मिळून त्यांना पाण्यातनं वर काढू. काही जणांना म्हटलं गेले काही. समर्थांनी ही चर्चा ऐकली. समर्थ म्हणाले का रे, काय चर्चा चालली? एक जण हळूच म्हणाला महाराज हो अंबाजी ते विहिरीमध्ये पडलेले, अजून वर आलेले नाहीये, काळजी वाटायला लागलीये, त्यांना काढायला आम्ही विहिरीकडे चाललोय. असं म्हणल्यावरती समर्थ म्हणाले मी पण येतो म्हणाले तुमच्या बरोबर, बघू काय झाले ते. आणि सगळे जण त्या विहिरी जवळ गेले. विहिरी जवळ गेल्यावरती त्यांनी वाकून पाहिलं. समर्थांनी हाक मारली अंबाजी अरे कल्याण आहेस ना? आतून उत्तर आलं स्वामी आपल्या कृपेने सर्व कल्याण आहे. समर्थ म्हणाले मग कल्याणा वर ये. आणि तिथून त्या पाण्यातून अंबाजी जे वर आले ते कल्याण होऊन आले. आणि तेव्हापासून सर्वजण त्यांना कल्याण स्वामी म्हणू लागले. अंबाजीचे कल्याण झाले. सद्गुरूंच्या आज्ञेसाठी ज्यांनी शरीराची सुद्धा पर्वा केली नाही स्वतःच्या, ते अंबाजी पुढे भविष्यामध्ये योगीराज श्री कल्याण स्वामी म्हणून विख्यात झाले. आपण सगळे म्हणतो सदा सर्वदा
योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. तुझे कारणी देह माझा पडावा, ज्यांचा देह शब्दशः पडला असे हे कल्याण स्वामी आहेत. आणि समर्थांच्या बरोबर कल्याण स्वामींचं भ्रमण सुरू झालं. आणि सद्गुरु ज्या वेळेला एखाद्या शिष्याला तयार करत असतात त्यावेळेला ते त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा घेत असतात. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाय. जिथं परीक्षा घेतली जात नाही तर टोणपे तयार होतात. 8वी पर्यंत सलग पास, 9वीला गेलं की लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही. म्हणून पहिलीला पण परीक्षा, दुसरीला पण परीक्षा पाहिजे, त्यात पण तिमाही परीक्षा, सहामाही परीक्षा, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, सारख्या परीक्षा असतात बघा आपल्याला. ही परीक्षा झाली की ती परीक्षा. तसं समर्थांनी सुद्धा आता परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. का तर आपला शिष्य तावून सुलाखून निघाला पाहिजे. संभाजीनगरला, म्हणजे त्याला आज कागदावरती औरंगाबाद असं नाव आहे, तिथल्या मंदिरामध्ये समर्थांची कीर्तन चालू होती. काल आपण पाहिलं समर्थांची कीर्तन. आणि समर्थांच्या कीर्तनांना साथ कल्याण स्वामी करत असत. कल्याण स्वामी अभंग म्हणत असत. आणि अतिशय सुंदर कीर्तन रंगात आलं की समर्थ फक्त पाहत असत आणि समर्थांच्या मनात असलेला अभंग कल्याण स्वामी म्हणत असत. एकदा समर्थांनी त्या संभाजीनगर मधल्या कीर्तनामध्ये कल्याण स्वामींकडे पाहिलं. कल्याण स्वामींच्या लक्षामध्ये तो अभंग आला नाही. 12-15 वर्षाचं वय. आणि मग मात्र समर्थांच्या हातामध्ये टाळ होता, तो टाळ घेतला आणि फेकून मारला. आणि फेकून मारल्यावरती कपाळाला रक्ताची धार लागली. आणि मग मात्र त्यांना चटकन अभंग सुचला आणि त्यांनी ते अभंग गायन करायला सुरुवात केली. कीर्तन छान झालं, सगळे भक्तिरंगामध्ये रंगले. आणि शेवटी मग कीर्तन झाल्यावरती समर्थांनी कल्याण स्वामींना जवळ घेतलं, स्वतः औषध तयार केलं, कपाळाला लावलं. समर्थ म्हणतात, आम्ही रांधतो ते सेवुनी, अवशिष्ट देतो मज काढून. आपण ज्या वेळेला स्वयंपाक करतो त्याला म्हणतात रांधण. समर्थ म्हणतात, मी जे काव्य करतो त्याचं सेवन करतो, हा म्हणजे हा तो ग्रहण करतो, ते घेतो काव्य आणि अवशिष्ट देतो मज काढून. मला ज्या ज्या वेळेला जे पाहिजे, 1000 अभंग समर्थांनी लिहिले असतील तर नेमका त्यावेळी सांगणारा कोण आहे, तर हा माझा पट्ट शिष्य कल्याण आहे. आम्ही रांधतो ते सेवुनी, अवशिष्ट देतो मज काढून. समर्थ जे म्हणाले अखंड सावधान असावं, अखंड सावधान असावं, ते फक्त काही तलवार घेऊन युद्ध करायला जाताना नव्हे, कीर्तन प्रवचन ऐकताना सुद्धा अखंड सावधान असावे. हे कल्याण स्वामींच्या या प्रसंगातून समर्थांनी आपल्याला सांगितलेले. असे अनेक प्रसंग कल्याण स्वामींच्या जीवनामध्ये. सज्जनगडावरती एकदा समर्थ आणि कल्याण स्वामी सुख संवाद करत चाललेत. गुरु शिष्य करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ पुढे चालले आणि काहीतरी बोलतायत रामकथेमधला विषय. आणि कल्याण स्वामी पाठीमाग सद्गुरूंच्या शब्दांचं एक एक शब्द ग्रहण करत चालले. आणि गडावरती आपल्याला माहितीये की फार मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा सुटत असतो, सारखा वारा असतो. आणि एक वाऱ्याचा मोठा झोत आला आणि समर्थांच्या अंगावरचं वस्त्र हवेत उडालं. आणि समर्थ उद्गारले, कल्याणा. छाती उडाली. आणि समर्थांचे हे शब्द ऐकले
आणि कोणत्याही प्रकारचा विचार न करता, म्हणजे ज्याला व्यावहारिक विचार म्हणतात असा प्रकारचा विचार न करता, कल्याण स्वामींनी जिथून ती छाटी उडाली त्या कड्यावरून उडी टाकली आणि समर्थांचं जे वस्त्र आहे ते वस्त्र हवेमध्येच झेललं. का झेललं? तर आपल्या सद्गुरूंच्या वस्त्राला माती लागू नये, आपल्या सद्गुरूंचं वस्त्र मलिन होऊ नये. आणि तिथून जी उडी टाकली त्या कड्यावरून ती अगदी खोल दरीमध्ये ती उडी पडली. पुन्हा बाकीच्या मंडळींना वाटायला लागलं एवढ्यावरून ह्यांनी उडी मारली, आता ह्यांना काही लागलं का काय, हात पाय मोडले का काय. खाली जाऊन पाहताय तर कल्याण स्वामी जी छाटी त्यांनी हवेमध्ये झेलली ती सगळी ती छाटी घेऊन गडावरती येत आहे. म्हणजे सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत, हे जे आपण सत्शिष्य लक्षणामध्ये दासबोधामध्ये वाचतो हे कल्याण स्वामींच्या जीवनामध्ये दिसतं. आपल्याला काय समर्थ म्हटले असते की छाती उडाली तर आपण काय म्हटलं असतं, आणू का दुसरी, दुसरी आहेच आहे ना. पण ही धारणा की कल्याणा छाटी उडाली म्हटलं की कड्यावरून उडी टाकलेली. आपण सज्जनगडावर जर गेलो तर आजही ती जागा दाखवली जाते की जिथून उडी टाकली आणि जिथं उडी पडली. आजही डोळे फिरतात की तिथं जर आपण उडी टाकली तर आपले हातपाय धड राहणार नाही. पण कल्याण स्वामींनी हे साहस केलेलं. असे खूप सारे प्रसंग आपल्याला कल्याण स्वामींच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. एक दिवस असं झालं की समर्थांनी रौद्र रूप धारण केलं. म्हणजे डोक्यावरती त्या जटा बांधलेल्या असत त्या जटा मोकळ्या सोडल्या, शेंद्राचा मळवट कपाळी भरला, हातामध्ये शस्त्र घेतलं. त्याच्या आधी समर्थांनी एक लीला केली. आपलं सगळं वाङ्मय एकत्र केलं, एका ठिकाणी बांधलं आणि कल्याण स्वामींना सांगितलं, कल्याणा तू आता शिरगावला जाऊन राहा. म्हणजे इथं समर्थ गडावरती होते आणि कल्याण स्वामींना असं सांगितलं की आता हे सगळं लेखन कर, पण कुठं जाऊन कर, शिरगावच्या मठामध्ये जाऊन तू हे लेखन कर. आणि लेखन पूर्ण झाल्याशिवाय गडावर यायचं नाही, अशी आज्ञा समर्थांनी केली. सद्गुरु आज्ञाप्रमाणे कल्याण स्वामी सगळं वाङ्मय घेऊन खाली उतरले, इथं वास्तव्याला आले आणि गडावरती समर्थांनी एक लीला सुरू केली. केस मोकळी सोडली, जटा मोकळ्या सोडल्या, शेंद्राचा मळवट भरला, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि जो कोणी जवळ येईल त्याच्या अंगावरती ते धावून चालले. सकाळची वेळ होती. शिष्यांना वाटलं काहीतरी रागावले असतील म्हणून जवळ कोणी गेलं नाही. आता दुपारची वेळ म्हणजे महत्वाची वेळ, सगळ्यात जेवणाची वेळ. अनेक जण गडावरती चांगलं जेवण मिळतं म्हणून येतात. म्हणतात गडावरची आमटी काय सुंदर, गडावरची खीर काय सुंदर. आणि जर त्यांना विचारलं दर्शन कसं झालं तर म्हणतात अहो वेळच मिळाला नाही, फार गडबड होती, जेवण केलो आणि आम्ही तसेच खाली आलो. त्यांना म्हटलं रामरायाला कुठलं वस्त्र घातलं होतं, आम्ही तिकडं गेलोच नाही. अशी मंडळी असतात आजही. तशी त्यातली काही त्या काळातही होती. समर्थांनी लीला सुरू केली. जेवणाची वेळ झाली आणि म्हणाले की अरे आता रामरायाला नैवेद्य दाखवायचा, तो नैवेद्य प्रसाद म्हणून समर्थ ग्रहण करणार आणि मग आपण सगळे जेवण करणार. आता तर हे जवळच येऊ देत नाहीये. मग एकाने काय केलं, समर्थांकडे गेला. समर्थ त्याच्या अंगावरती धावू लागले. खबरदार म्हटले, जवळ आलास तर खांडोळी खांडोळी करीन, तुझे तुकडे तुकडे करीन. तो आला, म्हटला ह्यांचं वय आता 60च्या पुढे गेलेलं आहे, ह्यांना चळ लागलेला आहे, अभंग आहे समर्थांचा. एक जण म्हटला नाही नाही, ह्यांना मी तुम्हाला सांगतो गडावरती अनेक भूतक येत आहेत, त्यातला ब्रह्मपिसा लागलाय म्हटले. म्हणजे स्वतः जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, अशी ज्यांची परिस्थिती होती, अशी जी स्थिती होती, त्या समर्थांना तिथं गडावर असलेला एक जण म्हणाला यांना भूतानी झपाटलंय आणि साध्या भूतानी नाही, ब्रह्मपिशानी झपाटलेलं आहे. समर्थ म्हणाले वारेला शिष्य.
आणि मग समर्थ जो कोणी जवळ येत असे त्याच्यावरती शस्त्र घेऊन धावून जात असत. एक दिवस झाला, समर्थांनीच काही ग्रहण केलेलं नाहीये, समर्थांनीच काही खाल्लेलं नाहीये, आपण कसं खायचं, सगळे काळजीत पडले. दुसऱ्या दिवशी जास्तच रागावले. समर्थांना काही अन्नाची गरज नव्हती. योगी राज होते, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावे असा उपदेश करणारे आणि त्या पद्धतीने जीवन व्यतीत करणारे समर्थ होते. जो कोणी जवळ येईल त्याच्यावरती समर्थ धावून जात असत. आणि हे रौद्र रूप बघितल्यावरती अनेक जण घाबरले आणि म्हटले तिकडे जायलाच नको. आणि सगळे आता बघा, एक दिवस जेवण नाही, दुसऱ्या दिवशी जेवण नाही, सगळ्यांचे चेहरे पडले, आवाज मऊ झाले, कोणी कोणाशी बोले ना, सगळे आपले बसून राहिले. तेवढ्या श्री कल्याण स्वामींना जे लेखनाचं काम दिलं होतं ते लेखनाचं काम त्यांनी शिरगावला पूर्ण केलं आणि म्हटले आता हे सगळं लेखन समर्थ चरणी अर्पित करूया. आणि त्याच्यासाठी म्हणून ते सगळं लेखन घेतलं आणि गडावरती निघाले. गडावरती गेलं, पाहिलं तर सगळं वातावरण सुन्न झालेलं आहे, शांत झालेलं आहे, कुणी कोणाशी बोलत नाहीये, सगळे दुःखी बसलेले, सगळ्यांची पोटं आत गेलेली आहेत, चेहरे पडलेले. कल्याण स्वामींनी विचारलं का रे काय झालं. एक जण आला, अहो म्हणाला समर्थांनी हे असं सुरू केलंय, जो कोणी जवळ जाईल त्याच्यावरती शस्त्र घेऊन अंगावरती धावून येत आहेत. कल्याण स्वामी म्हणले मग मग काय म्हटले, जेव्हापासून हे सुरू केलंय तेव्हापासून त्यांनी काही घेतलेला नाहीये, प्रसाद घेतलेला नाहीये रामरायाचा, आणि त्याच्यामुळे आम्ही पण काही खाल्लेलं नाहीये, आम्हीही उपाशी तेही उपाशी, त्यामुळे असं झालंय. सगळं सगळे काय झालेले, अगदी अगदी अशक्त झालेले. हे ऐकलं कल्याण स्वामींनी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हणाले काय, समर्थ गेले इतके दिवस अन्नाशिवाय आहेत, समर्थ उपाशी आहेत. असं म्हटल्यावर ते म्हणाले आम्ही जवळ गेलो तरी अंगावरती शस्त्र घेऊन धावून येतात. ते म्हणाले अरे त्यांच्या कृपेच्या छत्राखाली एवढी वर्ष राहिला, त्यांच्याकडून तुम्हाला कधी खर्चटलं का. ज्यांनी तुमची सगळी दुःख नष्ट केली, ज्यांनी तुमचे सर्व ताप नष्ट केले, त्यांना तुम्ही घाबरता. ही परीक्षा केली तुम्ही समर्थांची, असं जाणलं तुम्ही समर्थांना, आणि त्यांनी सगळं बाजूला ठेवलं. स्वयंपाक केला स्वतः कल्याण स्वामींनी, रामरायाला नैवेद्य दाखवला आणि तो सगळा स्वयंपाक घेऊन कल्याण स्वामी समर्थांकडे गेले. समर्थ अशा ठिकाणी होते जिथून वरून खाली उतरता येत नव्हतं आणि खालून वर चढता येत नव्हतं. पण कल्याण स्वामी आलेत, आता शेवटची परीक्षा म्हणून समर्थ वर आले, स्वतःच उडी टाकून वर आले. आणि ते म्हणाले तू कशाला आलास रे आता एवढ्या दिवसांनी, चल चालता हो म्हणाले तू. ते म्हणाले महाराज मी जातो पण 2 घास खाऊन घ्या. ते म्हणाले काही गरज नाही, म्हटले मला ब्रह्मपिसा लागलाय ना, तुम्ही सगळे म्हणता मला ब्रह्मपिसा लागलाय, कशाला येता या वेड्याकडं, तू पण चालता हो. ते म्हणाले महाराज असू दे, तुम्ही 2 घास खाऊन घ्या. आणि कल्याण स्वामी पुढे जात आहेत, समर्थांनी शस्त्र उगारलं. ते म्हणाले तू पण चालता हो, तुझं डोकं धडा वेगळं करीन म्हटले. कल्याण स्वामी म्हणाले महाराज आधी खाऊन घ्या. आणि त्यांनी ताट समर्थांच्या समोर ठेवलं, ते पान समर्थांच्या समोर ठेवलं. समर्थ म्हणाले कल्याणा परत जा, तुझी खंडोळी खंडोळी करीन. मग कल्याण स्वामी पुढे जातात, महाराज 1 घास खा. समर्थांनी कल्याण स्वामींच्या जटा धरल्या, समर्थांनी कल्याण स्वामींच्या जटा धरल्या, इथे आहेत बघा पाठीवर, आणि कल्याण स्वामींना खाली पाडलं, त्यांच्या छातीवर बसले, शस्त्र उगारलं. म्हणाले अरे जा, तुला शेवटची संधी देतोय. ते म्हणाले महाराज, मान पुढे केली, तुमच्या हातून आलेला मृत्यू हाच आमच्यासाठी मोक्ष आहे म्हटले, दुसरा मोक्ष काय, दुसरी मुक्ती काय. समर्थांनी तलवार उगारली आणि ती पाठीमागं फेकून दिली आणि कल्याण स्वामींना मिठी मारली, आलिंगन दिलं. म्हणाले तू एक भेटलास रे म्हटले, ज्यांनी स्वतःचे प्राण सुद्धा सद्गुरु चरणी अर्पण केलेले. अशा अनेक प्रसंगांमध्ये कल्याण स्वामी ताऊन सुलाखून निघालेले. सर्व प्रकारच्या परीक्षा समर्थांनी घेतलेल्या कल्याण स्वामी, आणि कल्याण स्वामींनी तशी मनोभावे सेवा
आपल्या सद्गुरूंची केलेली आहे. आपण जे म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म, तशा पद्धतीने सद्गुरूंकडे कल्याण स्वामी पाहत असत. आपल्याला माहिती आहे इथं कोयना नदी आहे, पाटणच्या तिथं, आणि चांदजीराव पाटणकर हे जे आहेत हे समर्थ शिष्य आहेत इथले सरदार. त्यांच्याकडे श्री रामचंद्रांची समर्थांनी दिलेलं जे पंचायतन आहे ते त्यांच्याकडे अजूनही आहे. समर्थ एकदा या पाटणला त्या परिसरामध्ये भ्रमंती करत होते आणि कोयना नदीला पूर आलेला आहे. दुथडी भरून पाणी वाहतंय, पलीकडचा काठ दिसत नाहीये, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नदीमध्ये अनेक भोर आहेत. हे सगळं पाहिल्यावरती समर्थांनी आणखीन एक लिहिला, त्या पाण्यामध्ये उडी टाकली. लोक बघत होती काठावरून महाराज आलेले व दर्शनाला जाऊ. आणि समर्थांनी मारुतीचा अवतार, साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाले रामदासाची मूर्ती. साक्षात मारुतीचा अवतार असलेल्या समर्थांना काय शक्य आहे? त्यांनी त्या वाहत्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे शिलाखंड वाहून जात आहेत, दगड वाहून जात आहेत, मोठमोठे ओंडके वाहून जात आहेत, अशा प्रचंड प्रवाह असलेल्या पाण्यामध्ये समर्थांनी उडी टाकलेली आहे. आणि एका विशिष्ट अंतरापर्यंत दिसत होते आणि नंतर समर्थ दिसणं बंद झालेलं आहे. सगळीकडे बातमी पसरली, समर्थांनी त्या नदीच्या प्रवाहामध्ये उडी टाकलेली आहे आणि तिथून ते पुन्हा दिसेनासे झालेले. काळजी वाटायला लागली, लोक पुढे शोधायला लागले, पुढे कुठे दिसतायत का. खूप अंतर शोधलं, समर्थ दिसायला तयार नाही. काळजी वाटायला लागली, पाटणकर आले, त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं समर्थांचा शोध घ्या. कुठे गेले समर्थ? या काठावर नसतील, पलीकडच्या काठावर असतील, त्या गावामध्ये चौकशी करा. कुठेही समर्थांचा पत्ता लागलेला नाही. काही दिवस निघून गेले आणि शेवटी काय करायचं तर म्हणाले कल्याण स्वामींना बोलवा. आणि चाफळला कल्याण स्वामी आहेत, कल्याण स्वामींना निरोप पाठवला. समर्थांनी त्या वाहत्या पुरामध्ये उडी घेतली आणि अदृश्य झालेले म्हणाले. कल्याण स्वामी आले, बरोबर उद्धव स्वामी आले. दोघांनी ते पाहिलं आणि म्हणाले एवढा मोठा प्रचंड प्रवाह, इतके घोर आहे, नदीचा पलीकडचा काठ दिसत नाहीये, पाण्याचा प्रचंड आवाज येतोय आणि अशा पाण्यामध्ये समर्थांनी उडी टाकली. कल्याण स्वामी म्हणाले मीही आता समर्थांचा शोध घेतो. उद्धव स्वामी पुढे झाले. कल्याण स्वामींनी उद्धव स्वामींना थांबवलं, म्हणाले हा तुमचा प्रांत नाहीये, मी जातो. म्हणाले तुम्ही इथं वरती शोध घ्या समर्थांचा. कल्याण स्वामींनी त्या प्रचंड मोठ्या पुरामध्ये उडी घेतली आणि त्या पुरामध्ये पाहिलं, आजूबाजूला समर्थ कुठं दिसत नाहीत. म्हटल्यावरती तळाशी गेले, नदीचा जो तळ आहे त्या तळाशी गेले आणि बरोबर नेमकं ते स्थान शोधून काढलं आणि पाहिलं समर्थ पद्मासनामध्ये ध्यानस्थ बसलेले. कल्याण स्वामींनी समर्थांना नमस्कार केला. नदीच्या तळाच्या खालची गोष्ट सांगतोय, वरची नाही. आणि समर्थांना स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि नदीतून वर आले. खाली कल्याण स्वामी आहेत, कल्याण स्वामींच्या खांद्यावरती समर्थ आहेत आणि पोहत 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 काठावरती समर्थांना आणलेले. हे दोघही महायोगी होते. योगशास्त्रातले सगळ्या ज्या स्थिती आहेत त्यांना त्याचा अनुभव होता. आणि त्याच्यामध्ये जलस्तंभिनी विद्या नावाची विद्या आहे की त्याच्यामध्ये माणूस पाण्याच्या खाली कितीही दिवस राहू शकतो. म्हणून कल्याण स्वामी सुद्धा विहिरीमध्ये राहू शकले दिवसभर. समर्थ अनेक दिवस समाधी मग्न ध्यानस्थ त्या नदीच्या तळाशी राहू शकले. म्हणून आपले कवी म्हणतात रामचंद्रा जैसा मारुती पैसा दासा कल्याण. मारुती रायानी जसं रामायणामध्ये सर्व रामकार्य केलं, रामरायाला खांद्यावर बसून पलीकडे नेलं, आणलं, वेळ प्रसंगी पर्वत उचलून आणला मारुती रायाने रामरायासाठी, तसं समर्थांचं सगळं कार्य हे कल्याण स्वामींनी केलेलं आहे. आणि सगळी जी शरीर श्रमाची कामं समर्थांची आहेत ती कल्याण स्वामींनी केलेली आहे. कल्याण स्वामींची शरीर यष्टी अत्यंत बलदंड होती. रोज 1200 सूर्यनमस्कार. आणि सज्जनगडावरती समर्थांचं वास्तव्य असे. गडावरती वाहता पाणी नाहीये, साठलेलं पाणी आहे. पाणी चांगलंय पण साठलेलं आहे.
आणि समर्थांना रोज ताजं पाणी मिळावं, वाहतं पाणी मिळावं म्हणून कल्याण स्वामी गडावरून पाण्याचे हंडे घेऊन गड उतरत असत. नुसते पाण्याचे हंडे नसायचे, त्याच्याबरोबर समर्थांची वस्त्र देखील असायची. पाण्याचे हंडे, समर्थांची वस्त्र घ्यायची. गडाच्या खाली जी उरमोडी नावाची नदी आहे, त्या उरमोडी नदीवर जायचं, ती वस्त्र धुवायची, हंडे स्वच्छ करायचे, त्याच्यामध्ये हे पाणी भरायचं आणि ते 2 हंडे, ही धुतलेली वस्त्र घ्यायची आणि गडावर जायचं. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. एक दिवस त्यांनी ते कपडे धुतले आणि कपडे धुतल्यावरती कपड्यांना नमस्कार केला. आजूबाजूची लोक म्हणत होती, माणूस तर शहाणा दिसतोय, कपड्यांना काय नमस्कार करतोय. एका शहाण्याने जाऊन विचारलं, महाराज म्हणे कपड्यांना काय नमस्कार करतात? ते म्हणाले, ही माझ्या सद्गुरूंची वस्त्र आहेत आणि ती मी धुतली, पिळली, आपटली धुताना, तर आता ती व्यवस्थित करून ठेवली आणि सद्गुरूंच्या वस्तू सुद्धा पवित्र असतात म्हणून मी त्या वस्त्रांना सुद्धा नमस्कार करतोय. अशी सद्गुरु भक्ती कल्याण स्वामींची होती. ते जर हंडे आपण गडावरती पाहिले तर त्या हंड्यांचं जे वजन आहे ते रिकाम्या हंड्याचं वजन 18 किलो आहे. जर एक रिकामा तांब्याचा हंडा बघितला तर एवढा उंच हंडा येतो आणि रिकाम्या हंड्याचं वजन 18 किलो आहे. असे 2 हंडे ते भरून आणायचे. रोज अशा प्रकारची सेवा आपल्या सद्गुरूंची कल्याण स्वामी करत असत. आणि या कल्याण स्वामींना आता असा व्यायाम आहे, अशी शरीर श्रमाची काम आहेत, झाडणं आहे, शेण पोतेर करणं आहे, सगळी कामं सद्गुरूंच्या घरची. दासबोधामध्ये जी सद्गुरु पादसेवन चौथी भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामधली ओवीन ओवी कल्याण स्वामी जगलेले. मग आता अशा प्रकारचा ज्याचं शरीर श्रम आहे, कष्ट करायचे दिवसभर, त्याला आहार पण तसाच पाहिजे, त्याला खायला पण तसंच पाहिजे ना. 2 फुलके, एवढा मोठा मुठभर भात असं चालणार नाही, भरपूर आहार पाहिजे. समर्थ म्हणाले, कल्याणा तू काय कर, भरपूर जेवत जा. आणि त्याच्यासाठी त्यांना 2 शेर डाळ, अर्धा शेर गुळ, 1 शेर गुळ आणि अर्धा शेर तूप एकत्र करायचं आणि त्याचं पूर्ण जसं आपण करतो तसं करायचं आणि तसा आहार करायचा रोजचा. कारण तसा व्यायाम होता, तशी कामं होती. आणि मग कल्याण स्वामींचा असा भरपूर मोठा आहारही दुपारच्या वेळेला असेल. मग आता बाकीची लोक चर्चा करणार, निंदानालस्ती करणारी, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. अरे ह्या कल्याणाचं जेवण बघितलं का तुम्ही? मोठी पराती एवढा ताट आहे, त्याच्यामध्ये 2 शेर डाळ, 1 शेर गूळ आणि तूप आहे वरून, आणि किती जेवण करतो म्हणे हा. आणि अशी चर्चा सुरू झाली. अन्न मोजायला लागले गडावरती जे जेवणासाठी आले होते. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यावरती त्यांनी कल्याण स्वामींना नाव दिलं डाळ गप्पू. का? कारण ते डाळ खातात ना, डाळ गुळ खातात म्हणून त्यांना नाव ठेवलं लोकांनी, डाळ गप्पू आहे म्हटले. हा झालं. मग एकामेकांच्या समोर कल्याण स्वामी काम करताय, ते बघ डाळ गप्पू, ते बघ डाळ गप्पू. अशा प्रकारचा वाईट स्वभाव जो आहे निंदेचा, निंदा जी आहे ती आपली साधना नष्ट करते. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जर आपण त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायला लागलो, ज्या जिभेने आपण भगवंताचं नाम घेतो त्या जिभेने जर आपण दुसऱ्याची निंदा करायला लागलो तर आपला सगळा जग शून्य होऊन जातो. अशी निंदा करायला लागले. समर्थांच्या कानावरती ही गोष्ट गेली. म्हणाले, ह्या कल्याणाला हे सगळे डाळ गप्पू म्हणतात. बर बर म्हणाले, चालत, ठीक आहे. एक दिवस गडावरती सगळी शिष्य मंडळी एकत्र बसली होती आणि एक जण म्हणाला, काय रे तुझं किती वाचन झालं? तो म्हणाला, माझे सगळे ग्रंथ वाचून झाले. दुसऱ्याला विचारलं, तुझी किती पारायण झाली? तो म्हणाला, माझी 13 पारायण झाली. तो म्हणाला, तुझी 13च पारायण झाली का? माझी 113 पारायण झाली. एक लावून दिला त्यांनी आधी, माझी 113 पारायण झाली. तो म्हणाला, एवढी वर्ष गडावर 113 काय? म्हणाला, माझी 1013 पारायण झाली. त्यांनी मध्ये शून्य घातला. बर म्हणाला, अरे बापरे. दुसरा म्हणाला, माझे सगळे ग्रंथ तोंड पाठ आहेत. अशी सगळी चर्चा चालली. आणि मग तिथून समर्थ चालले होते. समर्थ म्हणाले, अरे वा, इतके चांगले शिष्य गडावर आहेत हे मला माहितच नाहीये. चला म्हटले, बसू जरा चर्चा करू अध्यात्माची. समर्थ बसले आणि एक वेळ त्यांनी ओवी म्हटली,
ऐसा सद्गुरु पूर्णपणी फिटे भेदाची कडसणी. ही ओवी समर्थ दोनच चरण म्हणाले आणि ते म्हणाले अरे मला पुढचं काही आठवत नाहीये. पुढचं काही आठवत नाहीये म्हटले. पुढचे 2 चरण ओवीचे आठवतच नाहीये. मग तुला आठवत आहेत का? तुझी 13 पारायण झाली ना? तो म्हणाला महाराज जरा झाली पण काय वाचलं तेच माहित नाही. म्हटलं पारायण तर झाली पण काय वाचलं ते माहित नाही. बर म्हणाले अरे म्हणे तुझी तर 113 पारायण झाली. तो म्हटला हो झाली पण ती इतक्या स्पीडने वाचली, इतक्या गतीने वाचला आम्ही की कुठं सुरू झालं आणि कुठं संपलं काही कळलं नाही. म्हटलं बर म्हणाले ज्याची 1013 पारायण झाली त्याच्याकडे पाहिलं त्याने मान खाली घातली कारण त्यांनी जास्त गतीने वाचल्यामुळे त्याची 1013 पारायण झाली. आता म्हटले समर्थ अरे काय करायचं मला तर काहीच आठवत नाही. कोणीतरी म्हटलं त्या कल्याण स्वामींना बोलवा म्हटले. त्यांनाही ते म्हणले अरे तो कुठला, त्याला काय सांगता येणार आहे. दिवसभर नुसता डाळ गप्पू डाळ आणि गुळ खातो, पाण्याचे हंडे वाहतो, शेण पोतेर करतो. त्याला काय म्हणे तुम्हाला सारख्या विद्वान लोकांना काही आठवत नाही, त्याला काय आठवणार आहे. नाही नाही म्हणे त्याला आठवे. समर्थांनी कल्याण स्वामींना बोलवणं पाठवलं. कल्याण स्वामी आले. कल्याण स्वामी गडावरती जे शेषघर आहे त्या शेषघरामध्ये स्वयंपाकघर आहे पाठीमागच्या बाजूला. नुकतीच सगळ्यांची जेवण झाली होती. सगळे जेवण करून तिकडे चर्चेला गेले होते. ह्यांनी एका भांड्यामध्ये शेण कालवलं होतं गोमातेचं, देशी गाईचं गोमातेचं, आणि त्याचं पोतेर करत चुलीच्या बाजूला. त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्हाला समर्थांनी बोलवलंय. म्हटलं समर्थांनी बोलवलंय म्हटल्यावरती हात शेणाने भरलेले कोपरापर्यंत, अंगावरती शेणाचे ठिपके उडालेले, हातात पोतेर तसंच घेऊन समर्थांच्या समोर इथं सगळी पंडित मंडळी बसलेली आहेत. समर्थ आसनावरती बसलेले आहेत. समर्थ म्हणाले कल्याणा असा कसा रे आलास म्हटले सभेमध्ये तू. म्हणले महाराज तुम्ही बोलवलं आणि हातातलं काम टाकून आलो. म्हटले तुम्ही बोलवलंय म्हटलं मग तुला एवढं पण नाही का कळत. म्हटले इथं इतकी शहाणी माणसं बसलेली आहेत त्यांच्या समोर असं पोतेर घेऊन आलास. ह्याची म्हणे इतकी पारायण झाली, याचं हे पाठ आहे त्याचं ते पाठ आहे. ते म्हणाले महाराज चूक झाली. जा म्हटले पोतेर ठेव, हातपाय स्वच्छ धु आणि इथं येऊन बस. म्हटले तुझी परीक्षा आहे. म्हटले ह्या शहाण्यांसमोर. पटकन गेले, हात पाय धुतले, पोतेर बाजूला ठेवलं, आले समर्थांच्या समोर हात जोडले आणि म्हणाले महाराज काय आज्ञा आहे. अरे आज्ञा नाही म्हटले तुला तर काही येणारच नाही तरीही विचारतो. म्हटले मला एक ओवी आठवत नाही. काय ओवी आहे. ते म्हणाले ऐसा सद्गुरु पूर्णपणी फिटे भेदाची कडसणी. समर्थांचे 2 चरण पूर्ण झाले. कल्याण स्वामी म्हणाले देहे वीण लोटांगणी तया प्रभुसी श्रीराम. कल्याण स्वामींनी तत्क्षणी त्या क्षणी ती ओवी पूर्ण केली. समर्थ म्हणाले वा तुझी ओवी पाठ आहे. म्हणाले तू किती पारायण केलीस रे. ते म्हणाले महाराज सेवेमुळे थोडासा वेळ कमी मिळेल त्यामुळे उपासनेमध्ये जे वाचन होतं. आणि मग म्हणे तुला हे कधी ही ओवी कधी लक्षात राहिली. ते म्हणाले जेव्हा तुम्ही सांगितली होती ना तेव्हा मी लिहून घेत होतो. तुम्ही सांगत होता मी लिहून घेत होतो त्यावेळेला एकदा ही ओवी ऐकलेली आणि ती माझ्या लक्षात आहे. म्हणाले आपल्या मुखातून हे शब्द बाहेर पडलेले. अशा प्रकारचं श्रवण कल्याण स्वामींचं होतं. पुन्हा अशीच चर्चा सुरू झाली की हा म्हणे नुसताच पाणी वाहतो, हा समर्थांचे कपडे धुतो, हा डाळ गप्पू चुलीला पोतेर करत राहतो आणि जप करत नाही, ध्यान करत नाही आणि याला वेदांताचं काही ज्ञान नाही. दासबोधातला 8वा दशक अगाजी झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शब्द माहित असलेले खूप जण होते आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. तरी ह्या समर्थांचा लाडका कसा. समर्थांचं याच्यावरच जास्त प्रेम. उठलं की कल्याण, बसलं की कल्याण. आणि मग समर्थांनी ही चर्चा सुरू असताना एक दिवस कल्याण स्वामींना बोलवलं. म्हणाले ये इकडं. आणि म्हणाले अरे आपण जरा एक नवीन पद्धतीने काव्य करू. काय. कवितेचे 2 चरण
मी म्हणायचे आणि पुढचे 2 चरण तू म्हणायचे. पूर्ण तू करायचं, मी सुरुवात करायची, पूर्ण तू करायचे. फक्त म्हणाले. ते काव्य मराठीतून नाही म्हटले, ते कुठल्या भाषेत आहे? संस्कृत भाषेत आहे. आता आली का पंचायत? आम्हाला मराठी भाषेत पत्र नाही म्हटलं, तिथून आमची सुरुवात झाली. पण समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलं की संस्कृत मध्ये काव्य करायचंय. पहिल्या 2 ओळी मी म्हणणार, पुढच्या 2 ओळी तू म्हणायच्या. कल्याण स्वामी म्हणाले, स्वामी आपल्या कृपेने काय अशक्य आहे? तुमचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी आहे तो काही करेल म्हटले. समर्थांनी संस्कृत मधून पहिले 2 चरण म्हटले. कल्याण स्वामींनी तात्काळ पुढचे संस्कृत 2 चरण म्हटले. समर्थांनी पुन्हा संस्कृत मध्ये 2 चरण म्हटले. कल्याण स्वामींनी पुढचे 2 चरण पूर्ण केले. असं करत करत पहिला समास पूर्ण झाला, दुसरा समास पूर्ण झाला, तिसरा समास पूर्ण झाला, चौथा समास पूर्ण झाला. हे सांगतायत 2 चरण, ते पुढचे 2 चरण पूर्ण करतायत. समर्थ 2 चरण सांगतायत, कल्याण स्वामी पुढचे 2 चरण लिहितायत. पाहता पाहता 5 समासांचा एक नवीन वेदांतावरचा ग्रंथ तयार झाला आणि त्याचं नाव म्हणजे दासगीता. आजही तो ग्रंथ उपलब्ध आहे. त्यातले 3-3.5 समास उपलब्ध आहेत. पण समर्थांचं आणि कल्याण स्वामींचं जे एक प्रकारचं अंतरंग नातं होतं, ते काय प्रकारचं होतं त्या अशा प्रसंगामध्ये दिसून येतं. आपल्या सद्गुरूंच्या प्रती कसा भाव असावा? तर एक दिवस गेलेले समर्थांनी बोलवलं, कल्याण इकडे म्हटले. आणि समर्थांनी 1-2 अंगठ्या, अमुक तोळ्याच्या, इतक्या तोळ्याच्या, काही जणांना पहिली दिवाळी आठवली इथं बसलेल्यांपैकी, अंगठ्या म्हटलं की. समर्थांना काही जणांनी अंगठ्या दिल्या होत्या. शिष्य अनेक श्रीमंत शिष्य होते. त्यातल्या काही जणांनी समर्थांच्या चरणी काही रत्न असलेल्या, त्याच्यामध्ये छान मोठी मोठी रत्न आहेत, अशा अंगठ्या समर्थांच्या चरणी अर्पण केल्या होत्या. आणि त्या अंगठ्या समर्थांनी कल्याण स्वामींना दिल्या आणि म्हटले, तुझ्या बोटात ह्या अंगठ्या बसतात, ह्या अंगठ्या घाल म्हटले. त्या अंगठ्या कल्याण स्वामींनी बोटामध्ये घातल्या आणि त्यांचा चेहरा थोडासा उदास झाला. समर्थांनी ते पाहिलं, म्हणाले, का रे तुझा चेहरा पडला? का तुझा चेहरा उदास झाला? कल्याण स्वामी काही बोलले नाही. ते म्हणाले, जे काही तुझ्या मनात आहे ते सांग म्हटले, काही काळजी करू नको. ते म्हणाले, महाराज, ह्या अंगठ्या घालून तुमच्या सेवेमध्ये अंतर पडेल. माझं निम्म लक्ष कपडे धुण्यामध्ये आणि निम्म लक्ष म्हणले अंगठ्यांकडे पाण्यामध्ये वाहून गेल्या तर, निम्म लक्ष पोतेर करण्यामध्ये, निम्म लक्ष अंगठ्यांमध्ये, त्या शेणाच्या बादलीत त्या गेल्या तर अंगठ्या, निम्म लक्ष खंडे घासण्यामध्ये, निम्म लक्ष अंगठ्यांमध्ये. म्हणाले, ह्या अंगठ्यांमुळं, ह्या दगडांच्या खड्यांमुळं तुमच्या सेवेत अंतर पडेल याची खंत मला वाटली, म्हणून माझा चेहरा पडला. आणि म्हणाले, एकदा मी रामनामाचा अलंकार जर तुम्ही दिलेला घातलेला आहे, कंठामध्ये, वाणीमध्ये तुम्ही दिलेला अलंकार कुठला? रामनामाचा, तो जर मी घातलेला आहे तर मला ह्या खड्यांची आणि ह्या धातूच्या तुकड्यांची गरज काय म्हटले. त्यामुळे मला हे अलंकार नको. ज्या दागिन्यांमुळे तुमच्यापासून मला अंतर निर्माण होत आहे, ज्या दागिन्यांमुळे तुमच्या सेवेमध्ये अंतर पडतंय, ते दागिने मला नको. आणि मग समर्थ म्हणाले, वा, तू खरा काय म्हणाले विरक्त झालास. आणि समर्थांनी सांगितलं, त्या अंगठ्या काढून ठेव. त्या अंगठ्या काढून ठेवल्या. पुढे एकाने कल्याण स्वामींना कड दिलं हातात, जे सोन्याचं होतं. कल्याण स्वामींनी ते कड घेतलं आणि धान्याची जी कोठी होती त्याच्यामध्ये ते ठेवून दिलं. अशा प्रकारचे विरक्त व्यक्तिमत्व, ज्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्थांच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये येणारी कुठलीही गोष्ट ज्यांनी कधीही स्वीकारली नाही, अशा प्रकारचं जीवन योगीराज श्री कल्याण स्वामींचं आहे. ह्या कल्याण स्वामींनी समर्थांच्या वाङ्मयाचं लेखन केलेलं आहे. आपण पाहिलं की काल की समर्थांनी त्यांना एक श्लोक लिहून दाखवायला सांगितला होता, जो जसाच्या तसा यांनी लिहून घेतलेला आहे. वस्त्रे हुरमुजी भरजरी पटकुळे, माथा चिराही वसे,
काये गौरवर्ण विलसे भाळी अवाळू वसे स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा बद्धास तारी तसे जय जय रघुवीर समर्थ स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहितसे समर्थांचं जे काही काव्य आज आपल्याला उपलब्ध आहे ते योगीराज श्री कल्याण स्वामींनी लिहून घेतलेलं आहे. समर्थांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींनी ते लिहून घेतलेलं आहे. दासबोधाची सुरुवात जर आपण पाहिली, फार सुंदर अलौकिक ग्रंथ आहे दासबोध. त्याच्यामध्ये समर्थांनी पहिली ओवी लिहिलेली आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम. दासबोध काय आहे तर दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि याच्यामध्ये सद्गुरुपदी श्री समर्थ रामदास स्वामी आहेत आणि शिष्य आहेत योगीराज श्री कल्याण स्वामी, शिष्य आहेत संत वेणा स्वामी, शिष्य आहेत श्री उद्धव स्वामी, शिष्य आहेत भीमस्वामी, शिष्य आहेत सद्गुरु श्री दत्तात्रय स्वामी. अनेक अनेक शिष्यांनी समर्थांपुढे काहीतरी मनोगत मांडावं आणि समर्थांनी त्यांना उपदेश करावा असा संवाद रूपी ग्रंथ आहे. आणि त्यातला बराच असा संवाद समर्थांचा आणि कल्याण स्वामींचा झालेला आहे. तो संवाद समर्थांनी म्हणजे उपदेश समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतला. हे लेखन कसं झालं, ही ग्रंथ निर्मिती कशी झाली, ह्या ज्या आपण आरत्या म्हणतो त्या कशा निर्माण झाल्या, ही जी करुणाष्टक आपण उपासनेमध्ये म्हणतो ती समर्थांनी कशी सांगितली आणि कल्याण स्वामींनी कधी लिहून ते सगळं घेतलं, ते सगळं आपण उद्या बघूया. 8:15 झालेले, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडं. तर उद्या स्वामींचा कविता समुद्र लिहिणारे योगीराज कल्याण स्वामी कसे आहेत तो त्यांच्या जीवनाचा पैलू आपण पाहणार आहोत. आपण सर्वांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्याला करू. झालेली सेवा श्री समर्थ चरणी अर्पण करतो आणि थांबतो. जय जय